श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बेल्ले सन 2026 दिनदर्शिकेचा अनावरण सोहळा संपन्न. बेल्ले येथील श्री साईकृपा नागरी पतसंस्थेने सन 2026ची दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संस्थेच्या मुख्य कार्यालयात बेल्ले या ठिकाणी पार पडला. या कार्यक्रम प्रसंगी संस्थेच्या QR कोडचे उद्घाटनही करण्यात आले. या प्रसंगी चाणकू शेठ डावखर, नेताजी शेठ आहेर, हरिदासजी ताजवे, लहू शेठ गुंजाळ, सुरेशजी शेळके, राजू शेठ पिंगट, विठ्ठल शेठ गुंजाळ यांनी संस्थेच्या कारभाराची स्तुती करत संस्थेला शुभेच्छा दिल्या. येणारे वर्ष हे संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने या वर्षात संस्थेच्या निमगाव, सावा, रांजणी, कवठी, एमाई या 3 ठिकाणी शाखा होणार असल्याचं चेअरमन सदाभाऊ गुरचटे यांनी सांगितलं. तर संस्थेचा कारभाराविषयी व संस्थेचा आलेख मांडताना सावकार शेठ पिंगट यांनी रौप्य महोत्सवी वर्षामध्ये सभासदांना भरघोस अशी भेट देणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. संपूर्ण कार्यक्रम प्रसंगी मोठ्या संख्येने मान्यवर संस्थेच्या सभागृहात उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक व सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष सावकार शेठ पिंगट यांनी केले. तर आभार संस्थेचे चेअरमन सदाभाऊ गुरचटे यांनी मानले. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, बेल्ले. साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने उपस्थित सर्व सभासद, संचालक मंडळ, संस्थेचे सल्लागार मंडळ, कर्मचारी वर्ग सर्वांचं मी उपस्थितीबद्दल आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाला वेळात वेळ काढून आपण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं साईकृपा परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो. संस्था नवीनच निमगाव शाखेचे 1 तारखेला आपण उद्घाटनाचं नियोजन केलेलं आहे. ती शाखा 1 तारखेला आपण चालू करण्याचा मानस ठेवलेला आहे. ते नक्कीच चालू करू. दुसरी राजनी शाखेचे 1 आणि कवठी या 3 शाखा आपल्याला चालू करायच्या आहेत नवीन वर्षात. संस्थेचं यावर्षी 14 जानेवारी ते 14 जानेवारी 27 पर्यंत रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे संस्था नक्कीच सभासदांच्या हितासाठी चांगले काहीतरी देण्याचा योग्य प्रयत्न करू हे गवाही करतो. उपस्थित राहिल्यावर सर्वांचा आभार मानतो. अल्पहार घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये अशी विनंती करतो.